नाशिक आणि धाराशिवचे महायुतीचे उमेदवार ठरलेत। नाशिकमधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तर धाराशिवमधून विक्रम काळे यांना उमेदवारी मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही जागांवर शिवसेनेनं दावा केला होता, मात्र दोन्ही जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन भुजबळ आणि विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। आजच विक्रम काळेंनी अजित पवारांची देवगिरीवर भेट घेतली होती, त्यामुळे आता नाशिकमधून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे। प्रयत्न करणं अजिबात चूक नाही, त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही। फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू। खरं संपला विषय। तुमच्या नावाची घोषणा झाली तर महायुतीची शिवसेना असेल, जर तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना, झाली तर तुम्हाला बोलवेन परत।